गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्याला जर इंग्रजी वाचन आणि लेखन शिकायचे असेल तर इंग्रजी वाचन आणि लेखनासाठी इंग्रजीतील फोनिक्स ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही सर्व विद्यार्थ्यांची क्लिअर असल्याशिवाय त्यांना इंग्रजी वाचन आणि लेखन जमणार नाही. तर या अ करेक्ट वे टू लर्न फोनिक्स या हेडिंग अंतर्गत या शीर्षकाखाली एकूण 10 कॉन्सेप्ट आहेत. एकूण 10 कॉन्सेप्ट आहेत. त्या 10 कॉन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला इंग्रजी वाचन आणि लेखन हे सहज येऊ शकतं. पण त्या 10 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. पहिली कॉन्सेप्ट आहे लेटर साऊंड्स. म्हणजे इंग्रजीमध्ये ए टू झेड जी काही अल्फाबेट आहेत, ए टू झेड जी काही अक्षरं आहेत, तर एपासून झेडपर्यंत प्रत्येक अक्षराचा उच्चार आपल्याला माहीत असला पाहिजे. आता उच्चार म्हणजे काय? ए बी सी डी ई एफ एक्स वाय झेड ही त्यांची ओळख आहे. ए म्हणजे ए म्हणतो आपण, बीला बी म्हणतो, सीला सी म्हणतो, डीला डी म्हणतो. पण हे जे काही आपण असं वाचन करतो ना, ही त्यांची ओळख आहे. प्रत्येक अक्षराची एक ओळ आहे. एला ए, बीला बी, सीला सी, डीला डी, झेडला झेड, ही त्यांची ओळख आहे. पण यांचे आवाज वेगवेगळे आहेत बघा. एला ॲ, बीला ब, सीला क किंवा स, डीला ड, ईला ए, एफला फ, जीला ज, झेडला झ, असे वेगवेगळे आवाज म्हणजे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन आपलं लक्षात असलं पाहिजे. दुसरं आहे स्टार्ट ब्लेंडिंग. आता स्टार्ट ब्लेंडिंग म्हणजे काय की सी व्ही सी पॅटर्न म्हणजेच 3 अक्षरी शब्द आणि त्या 3 अक्षरी शब्दांमध्ये ए ई आय ओ यू. आता एचा उच्चार ॲ, ईचा उच्चार ए, आयचा उच्चार ई, ओचा उच्चार ऑ आणि यूचा उच्चार अ, असे वेगवेगळे उच्चार आपण जर लक्षात ठेवले तर स्टार्ट ब्लेंडिंग ही कॉन्सेप्ट क्लिअर होऊ शकते. याला दुसऱ्या भाषेमध्ये सी व्ही सी पॅटर्न म्हणतात. राईट. त्याच्यानंतर तिसरी कॉन्सेप्ट आहे 3 लेटर्स वर्ड्स, सी व्ही सी वर्ड्स. कॉन्सोनंट, व्हावेल, कॉन्सोनंट. याच्यामध्ये 3 अक्षरी शब्द असतात. या 3 अक्षरी शब्दांमध्ये देखील ए ई आय ओ यू हे जे काही 5 स्वर आहेत यांचा महत्त्वपूर्ण रोल असतो, महत्त्वपूर्ण भूमिका असते. जसं बी ए टी बॅट, सी ए टी कॅट, बी एम बॅम, कॅन बॅट, कब बॉक्स, कॅट बम, फिक्स डीप, लेग, अशा प्रकारे. त्याच्यानंतर चौथी कॉन्सेप्ट आहे टीच ब्लेंड्स. म्हणजेच एस ब्लेंड असणारी, एल ब्लेंड असणारी आणि आर ब्लेंड असणारी. म्हणजे एसच्या जोडीला एस ब्लेंड असणारी, एल ब्लेंड असणारी. जसं जी आर ग्र, एफ आर फ्र, बी एल ब्ल, त्याच्यानंतर जी एल ग्ल, एफ एल फ्ल, पी एल प्ल, एस एल स्ल, या अशा पद्धतीने म्हणजे याला जोड अक्षर किंवा जोड शब्द असे म्हणतात. त्याच्यानंतर 5वी कॉन्सेप्ट आहे ट्रिकी वर्ड्स. आता ट्रिकी वर्ड्स म्हणजे काय? यांना साईट वर्ड्स असे देखील म्हणतात. ट्रिकी वर्ड्स म्हणजे काय की जे शब्द इंग्रजीच्या फोनिक्स पॅटर्न फॉलो करत नाही किंवा जे शब्द इंग्रजीच्या फोनिक्स पॅटर्नमध्ये बसत नाहीत. राईट. आता टी एची थे म्हणायला पाहिजे पण आपण त्याला द म्हणतो. टी ओ टो म्हणायला पाहिजे पण त्याला टू म्हणतो. आयला ई म्हणायला पाहिजे पण त्याला आय म्हणतो. राईट. म्हणजे हे जे काही सर्व नियम आहेत का, सर्व शब्द आहेत का, हे फोनिक्सचे पॅटर्न फॉलो करत नाही. मग जे शब्द फोनिक्सचे पॅटर्न किंवा रूल फॉलो करत नाही त्यांना ट्रिकी वर्ड्स म्हणतात आणि ते ट्रिकी वर्ड्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. त्याच्यानंतर बेसिक सेंटेन्स रीडिंग. आता बेसिक सेंटेन्स रीडिंग म्हणजे काय की हे सर्व शिकल्यानंतर, वरील 5 कॉन्सेप्ट शिकल्यानंतर छोटे वाक्य इंग्रजीमधील लिहिता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे. त्याच्यानंतर 7वा टॉपिक लाँग व्हावल्स अँड शॉर्ट्स व्हावल. आता शॉर्ट्स व्हावल कोणते आहेत? ए ई आय ओ यू हे शॉर्ट्स व्हावेल आहेत. पण लाँग व्हावेल्स म्हणजे काय? जसं ए आय डबल ई, आय ई, ओ ए, यू ई डबल ओ वगैरे वगैरे. अजून हे सर्व लाँग व्हावल्स आहेत. मराठीमध्ये शॉर्ट्स व्हावल्स म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर. आणि लाँग व्हावल्स म्हणजे काय? दीर्घ स्वर.
ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी अवधी लागतो, कमी वेळ लागतो, त्याला शॉर्ट्स व्हावल म्हणतात. आणि ज्यांचा उच्चार करण्यासाठी थोडा लांब स्वर करावा लागतो, लांब उच्चार करावा लागतो, त्याला लाँग व्हावल्स म्हणतात. त्याच्यानंतर डायग्राफ्स अँड डिप्थॉंग्स. आता डायग्राफ्स म्हणजे काय, की ज्या ठिकाणी दोन व्यंजने एकत्र येतात पण आवाज एक असतो बघा. SH श, CH च, TH थ किंवा द, WH व आणि PH फ. डिप्थॉंग्स म्हणजे काय, डबल ओ, OU, OI, OY, AU आणि AW, राईट. त्याच्यानंतर आर कंट्रोल वर्ड्स. आता एच्या जोडीला आर आला, ईच्या जोडीला आर आला, ओच्या जोडीला आर आला, यूच्या जोडीला आर आला आणि आयच्या जोडीला आर आला, तेव्हा त्यांचे वेगवेगळे उच्चार होतात. त्यानंतर 10वा टॉपिक स्पेलिंग रूल्स. आता स्पेलिंग रूल्स म्हणजे पहिला फ्लॉस रूल्स. ही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर असली पाहिजे. आता फ्लॉस रूल्स म्हणजे काय, की काही स्पेलिंगमध्ये एक अक्षर डबल असतं. बरं, डबल टी येऊ शकतो, डबल पी येऊ शकतो, डबल एस येऊ शकतो, राईट. डबल टी येऊ शकतो. तर डबल टी का येतो, डबल एस का येतो, डबल पी का येतो, हां, वगैरे वगैरे. तर यासाठी जे काही नियम असतात त्याला फ्लॉस रूल म्हणतात. त्यानंतर रॅबिट रूल. त्यानंतर मॅजिक ई रूल, म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी ई असतो पण त्याचा उच्चार होत नाही. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह, जसं आता AIचा उच्चार ए होतो पण AYचा उच्चार देखील ए होतो, AEचा उच्चार देखील ए होतो, EIGHचा उच्चार देखील ए होतो. डबल ईचा उच्चार ई होतो, तर EAचा उच्चार पण ई होतो, EYचा उच्चार ई होतो, ई आला तर त्याचा उच्चार देखील ई होतो. OAचा उच्चार ओ होतो, OWचा उच्चार ओ होतो, OEची जोडी आली म्हणजे ओ उच्चार होतो, OE आला म्हणजे ओ उच्चार होतो, डबल ई म्हणजे ई, EA म्हणजेच ई, EY म्हणजेच ई, IE म्हणजेच ई. तर या सर्व गोष्टी शिकणे आपल्याला आवश्यक आहे. मग तुम्ही म्हटलात की हे जे अ करेक्ट वे टू लर्न फोनिक्स हे तुम्ही सांगितलं, आम्हाला समजलं, ठीक आहे. पण आम्हाला याच्यावर व्हिडिओ आहेत आपल्या श्रीरंग चव्हाण यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक कॉन्सेप्टवर, जसं लेटर साऊंड्स आहे, स्टार्ट ब्लेंडिंग आहे, 3 लेटर्स वर्ड्स आहे, टीच ब्लेंड्स आहे, ट्रिकी वर्ड्स आहेत, बेसिक सेंटेन्स रीडिंग आहे, लाँग वावल्स अँड शॉर्ट्स वावल, डायग्राफ्स अँड डिप्थॉंग्स, आर कंट्रोल वावल्स, स्पेलिंग रूल्स अँड अल्टरनेटिव्ह, या सगळ्या याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. हे देखील समजून घ्या, ते व्हिडिओ देखील लक्षात ठेवा किंवा बघून घ्या. तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.